माधवनगरमध्ये रामचंद्र अँड कंपनी या दुकानात चोरी। माधवनगरमध्ये दोघांना संजयनगर पोलिसांनी घेतले ताब्यात। माधवनगरमध्ये रामचंद्र अँड कंपनी या दुकानातून 88,000 रुपये किमतीचे किर्लोस्कर कंपनीचा पंपसेट चोरून नेला। या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात श्रावण मल्लाप्पा कांबळे वय 47 राहणार माधवनगर यांनी फिर्याद दिली असून अनिकेत पोपट वाघमारे वय 19 राहणार अवचितनगर माधवनगर आणि रोहन अमर मोहिते वय 24 राहणार रविवारपेठ चांदणी चौक माधवनगर या दोघा संशयितांना ताब्यात घेतले। या प्रकरणी 2 साक्षीदार तपासले आहेत अशी माहिती संजयनगर पोलिसांनी दिली आहे। कौलापूरमध्ये 2,06,000 रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल। कौलापूरमध्ये घर फोडून 2,06,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले। या प्रकरणी मुक्ताबाई तातोबा सूर्यवंशी वय 55 यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कर्नाटकातील सराईत चोरटा कुपवाड फाटा येथून ताब्यात। 90,000चा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी कुपवाड फाटा येथे आलेल्या एका सराईत चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच्याकडून 90,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे। अब्रार हुसेन गुलाब रसूल बेग वय 30 राहणार कुडची तालुका रायबाग जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक असे ताब्यात घेतलेल्या रेकॉर्डवरील सराईत आरोपीचे नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने ही कारवाई पार पाडली आहे।